Hello students, today we are going to start our next chapter of science, changes, physical and chemical. Changes म्हणजे बदल, फिजिकल म्हणजे भौतिक आणि केमिकल रासायनिक. लक्षात आलं? बदल भौतिक आणि रासायनिक. Now see, what are the causes of the changes occurring in our surrounding? म्हणजेच आपल्या सभोवताली घडणारे जे काही बदल आहेत त्या बदलांमागची कारणं कोणती असतात? का बरं हे बदल घडून येतात? फॉर एक्झाम्पल फॉलिंग ऑफ ए फ्रूट, एखादं फळ पिकलेलं असतं ते झाडावरून खाली पडतं. ओके, त्यानंतर फ्रॉम ए बड कंडिशन इट गेट्स कन्व्हर्टेड इंटू फ्लावर, म्हणजे कळी अवस्थेत जे फूल असतं कळी अवस्थेतून त्याचं रूपांतर फुलामध्ये होतं. लक्षात आलं? तर ही काही चेंजेस आहेत, बदल आहेत. सो व्हॉट इज मीन बाय मॅनमेड चेंजेस? मग आपण मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित बदल कशाला म्हणतो, किंवा मानवनिर्मित बदल म्हणजे काय? विच आर दिस चेंजेस? हे असे कुठल्या प्रकारचे मग बदल आहेत? तर आता मॅनमेड चेंजेस म्हणजे काय? आता मी तुम्हाला आधी सांगितलं फॉलिंग ऑफ ए फ्रूट, फॉलिंग ऑफ ए लीव्ज, हे जे आहेत ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ नॅचरल चेंजेस. ती नैसर्गिक क्रिया आहे, बरोबर? ते नॅचरल चेंजेस आहेत, नैसर्गिक बदल आहेत, बरोबर आहे. आता जे मॅनमेड चेंजेस आहे, फॉर एक्झाम्पल वूड म्हणजे लाकूड, बरोबर आहे. आता सिंपल लाकूड घ्या आणि सिंपल लाकडापासून बनवलेलं एखादी खुर्ची बघा, आपली लाकडी खुर्ची. फ्रॉम वूड दॅट वूड गेट्स कन्व्हर्टेड इंटू ए चेअर, वुडन चेअर. मग आता ती वुडन चेअर आपोआप तयार झाली का? नाही, तर त्याच्यासाठी काहीतरी कष्ट करावे लागले. मानवनिर्मित आहे ती वस्तू. लक्षात आलं? म्हणजे लाकूड वेगळी गोष्ट आहे आणि लाकडापासून बनवलेली जी वस्तू आहे ती काय आहे? मानवनिर्मित आहे. लक्षात आलं? दॅट इज कॉल्ड एज मॅनमेड चेंज. त्याला आपण काय म्हणूया? मानवनिर्मित बदल असं म्हणूया. सो सी, नाउ हियर what changes have taken place in the material seen in the following pictures? खाली बघा तुम्हाला काही पिक्चर्स दिलेले आहेत या ठिकाणी. तर what kind of changes are they? ते कुठल्या प्रकारचे बदल आहेत? नाउ सी, in the first figure what is given that in one glass there is a milk and in other bowl there is a curd or yogurt. म्हणजेच काय झालेलं आहे? दुधाचं रूपांतर कशात केलेलं आहे? दह्यामध्ये. मिल्क गेट्स कन्व्हर्टेड इंटू कर्ड, दॅट इज अ युजफुल चेंज. दही आपल्याला आवश्यक आहे की नाही? युजफुल चेंज आहे तो आपल्यासाठी. त्यानंतर नेक्स्ट सी हिअर दॅट मेल्टिंग ऑफ आईस क्यूब, म्हणजेच बर्फाचं वितळणं दिलेलं आहे. नाउ दिस इज विच टाईप ऑफ चेंज? दॅट इज अ रिव्हर्सिबल. बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि पाण्याचं रूपांतर पुन्हा आपल्याला बर्फामध्ये करता येतं. लक्षात आलं? सो दॅट इज ए रिव्हर्सिबल चेंज. देन इन थर्ड, आता इथे बघा, इथे एक सीड दिलेली आहे आणि त्या सीडपासून कोंब फुटलेला आहे. सो इट इज अ नॅचरल प्रोसेस. नैसर्गिक बदल आहे, नॅचरल चेंज आहे. नाउ इन नेक्स्ट पिक्चर हिअर देअर इज इन वन बॉल water is given, some liquid is given over there and that is boiling. See that vapors are there, means liquids gets converted into vapors. That is also रिव्हर्सिबल. वेपर्स पुन्हा थंड झाल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला पाऊस मिळतो, हे माहिती आपल्याला. लक्षात आलं? सो दॅट इज ऑल्सो रिव्हर्सिबल चेंज. देन हिअर देअर इज अ बर्निंग ऑफ क्रॅकर्स. बघा, हा पाऊस आपण दिवाळीमध्ये फोडतो ना, क्रॅकर्स, तर त्याचं काय दिलेलं आहे? बर्निंग दिलेलं आहे. सो दॅट त्यामध्ये केमिकल भरलेलं असतं. दॅट इज अ केमिकल रिॲक्शन, दॅट इज इरिव्हर्सिबल. अँड इन नेक्स्ट सी बर्निंग ऑफ ए फायर ऑर वूड. लाकडाचं ज्वलन दिलेलं आहे. इट इज ऑल्सो केमिकल प्रोसेस, इट इज ऑल्सो इरिव्हर्सिबल. देन इन हिअर अगेन क्रॅकर्स आर गिवन ओव्हर हिअर, बर्निंग ऑफ क्रॅकर्स. देन इट इज ऑल्सो man-made change or chemical change. Okay, now see, which points will you consider while classifying the following changes into two groups?
म्हणून आता यामध्ये तुम्हाला यांचं तुम्ही कुठल्या 2 गटात वर्गीकरण करताना कुठल्या बाबी विचारात घ्याल? बघा, ए फ्रूट फॉलिंग फ्रॉम ए ट्री म्हणजे झाडावरून फळाचं पडणं. म्हणजे हा कुठल्या प्रकारचा चेंज झाला? इट इज अ नॅचरल चेंज, नैसर्गिक आहे. देन रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचं गंजणं त्याला आपण म्हणतो बघा. लोखंड पावसाळ्याच्या दिवसामध्ये किंवा ओली दमट हवा लागली की त्याचा जो रंग आहे म्हणजे काळ्या रंगाचं जे आयर्न असतं ते पूर्ण ब्राउनिश कलरचं होतं. लक्षात आलं? ब्राउनिश लेयर और कोटिंग इज फॉर्म ओव्हर देअर, दॅट इज नथिंग बट दी रस्टिंग ऑफ आयर्न, और वी कॅन से दॅट इट इज अ करोजन. लक्षात आलं? सो इट इज ऑल्सो अ केमिकल प्रोसेस. देन रेनिंग, पाऊस पडतो. लाइटनिंग आहे, दे आर नॅचरल. इलेक्ट्रिक बल्ब इज अ मॅन मेड चेंज. देन कटिंग व्हेजिटेबल्स, इट इज ऑल्सो मॅन मेड चेंज. ओके, नाउ सी which of the above changes have occurred of their own accord or naturally. हे आपण आता बघितलं. नाउ सी नेक्स्ट, वी हॅव प्रिव्हियसली स्टडीड सम एक्झाम्पल्स ऑफ चेंजेस. म्हणजे आता आपण यापूर्वी आधी हे काही चेंजेसचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघितलेत. चेंजेस लाईक द रायपनिंग ऑफ ए फ्रूट, स्पॉइलिंग ऑफ मिल्क ऑकर नॅचरली. म्हणजे बघा काही बदल जे आहेत तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. चेंजेस लाईक रायपनिंग ऑफ ए फ्रूट म्हणजे एखाद्या फळाचं पिकणं. जेव्हा फळ कच्चं असतं पण जेव्हा ते पूर्ण परिपक्व होतं, पिकतं, ती क्रिया. अँड स्पॉइलिंग ऑफ मिल्क, दूध जे असतं ते दूध बघा काही वेळेस नासतं, खराब होतं. इट ऑकर्स नॅचरली, ते नॅचरली घडणारी क्रिया आहे, नैसर्गिक क्रिया आहे. सो दीज आर कॉल्ड नॅचरल चेंजेस. म्हणून त्यांना काय म्हणतात? नॅचरल चेंजेस, नैसर्गिक बदल असं म्हणतात. नाउ कॅन यू थिंक ऑफ अदर एक्झाम्पल्स ऑफ सच नॅचरल चेंजेस? आता हे 2 एक्झाम्पल्स झाले. अजून तुम्हाला तर खूप मोठी लिस्ट करता येईल नॅचरल चेंजेस कुठले आहेत हे सांगायला. मग कुठले आहेत बरं नॅचरल चेंजेस? सो फॉलिंग ऑफ लिव्ज, पानं जेव्हा पिवळी पडतात झाडावरती गळून पडतात आपोआप, फॉलिंग ऑफ ए फ्रूट. देन बड टू ए फ्लॉवर कंडिशन और फॉर्म म्हणजे कळी असते, कळीचं रूपांतर फ्लॉवरमध्ये होतं. ऑल दीज आर नॅचरल चेंजेस. ओके, नाउ सी मेनी चेंजेस सच ॲज शार्पनिंग. म्हणजे आपण आधी बघितलं नॅचरल चेंजेस कुठले आहेत थोडक्यात आणि मॅनमेड चेंजेस. आता बघा, मेनी चेंजेस सच ॲज शार्पनिंग ए पेन्सिल, आपण पेन्सिलला शार्प करतो ना. बेकिंग ब्रेड जेव्हा करतो तेव्हा त्याला त्या पिठाला बेक केलं जातं. लक्षात आलं? बेकिंग ब्रेड. कुकिंग फूड आर युजफुल टू अस ॲज दीज आर देअरफॉर कॉल्ड युजफुल चेंजेस. म्हणजे हे जे आहेत यांना आपण काय म्हणतो? युजफुल चेंजेस. शार्पनिंग पेन्सिल, बेकिंग ब्रेड, कुकिंग फूड, दीज आर दी युजफुल चेंजेस. Now, the changes that are not useful or changes that do us harm are called harmful changes. म्हणजेच उपयुक्त नसणाऱ्या किंवा मानवास हानी पोहोचवणाऱ्या बदलांना हानिकारक बदल असे म्हणतात. दे आर कॉल्ड ॲज हार्मफुल चेंजेस. बरोबर आहे? मग आता मला सांगा बरं, विच आर द एक्झाम्पल्स ऑफ युजफुल चेंजेस? नाउ सी व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द फॉलिंग ऑफ ए ट्री इन ए स्टॉर्म. वादळामध्ये जे ट्री खाली पडते. व्हॉट काइंड ऑफ चेंज इज द फॉलिंग ऑफ ए ट्री काय कोसळून मळून पडते इन ए स्टॉर्म. तो युजफुल चेंज आहे का? नाही, दॅट इज ए हार्मफुल चेंज. ओके, देन व्हॉट काइंड ऑफ अ चेंज इज द कन्व्हर्शन ऑफ मिल्क इन टू योगर्ट. दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं. हा हार्मफुल आहे की युजफुल आहे? युजफुल आहे. दहीसुद्धा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. लक्षात आलं? सो दिस टाईप ऑफ चेंज मीन्स फ्रॉम मिल्क टू योगर्ट, इट इज ए युजफुल चेंज. ओके, म्हणजे युजफुल चेंज कुठले आहेत, हार्मफुल चेंज कुठले आहेत हे तुम्हाला कळलेलं आहे. ठीक आहे. नाउ सी, नाउ हिअर
हां, कॅन यू नाऊ क्लासिफाय द नॅचरल अँड मॅनमेड चेंजेस यू हॅव लिस्टेड ॲज युजफुल अँड हार्मफुल चेंजेस. म्हणजेच काय, तुम्ही यादी केलेले जे निसर्गनिर्मित मानवनिर्मित बदल आहेत, बदलांचे उपयुक्त आणि हानिकारक बदल असे वर्गीकरण तुम्हाला करता येईल का? तर बघा, वी हॅव स्टडीड सर्टन टाईप्स ऑफ चेंजेस. म्हणजे आपण हे काही प्रकारचे बदल आता अभ्यासले आहेत. हां, त्यापैकी व्हॉट कॅन यू टेल अबाउट टू ऑफ दिस, नेमली बर्स्टिंग ऑफ ए बलून अँड रायपनिंग ऑफ ए फ्रूट. हां, from the point of view of their duration, that is the time they taken to happen. म्हणजेच बघा, आता तुम्हाला काय सांगितलेलं आहे, बस्टिंग ऑफ ए बलून म्हणजे एखादा फुगा फुटतो, फुग्याचे फुटणे, अँड रायपनिंग ऑफ ए फ्रूट एखाद्या फळाचं पिकणं. ह्या दोन तुम्हाला बदल दिलेले आहेत. नाव फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ देअर ड्युरेशन म्हणजे त्यांच्या कालावधीचा तुम्ही जर त्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला काय सांगता येईल. So see, the duration of the bursting of a balloon is far shorter than that of the ripening of a fruit. म्हणजेच bursting of a balloon, it is a quick reaction. लक्षात आलं, फुगा फुटणे ही एकदम जलद गतीने घडणारी क्रिया, क्विक रिॲक्शन. ओके, म्हणजे खूप कमी कालावधी लागतो त्याला. हां, आणि रायपनिंग ऑफ अ फ्रूट, इट इज अ व्हेरी स्लो रिॲक्शन. खूप तिला म्हणजे काय म्हणतो आपण, संथ गतीने घडणारी अशी ही क्रिया आहे. सो चेंजेस दॅट टेक प्लेस इन ए शॉर्ट पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड फास्ट ऑर क्विक चेंजेस. म्हणजे अशा प्रकारचे बदल की जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो, त्यास काय म्हणतात, शीघ्र होणारे बदल. दॅट इज कॉल्ड ॲज फास्ट ऑर क्विक चेंजेस. Okay, then while changes that take place over a long period of time are called slow changes. याच्या उलट की म्हणजे फळ पिकण्याची ही जी क्रिया आहे, ही क्रिया कशी आहे, अतिशय सावकाशपणे घडून येणारी आहे. लक्षात आलं, म्हणून त्याला काय म्हणतात, इट इज कॉल्ड ॲज स्लो चेंजेस. म्हणजे फास्ट ऑर क्विक चेंज अँड स्लो चेंज हा एक चेंज तुम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. नाउ सी, मेल्टिंग सम वॅक्स अँड ऑब्टेनिंग द ओरिजिनल सॉलिड वॅक्स अगेन इज समथिंग दॅट वी कॅन डू रिपीटेडली. लक्षात आलं, म्हणजे मेण वितळवून, वॅक्स, मेल्टिंग सम वॅक्स, वॅक्स म्हणजे काय तर मेण, मेणाचं वितळवणं. हां, मेण वितळवून पुन्हा मेण मिळवणे हे आपण पुन्हा पुन्हा करू शकतो. एकदा मेण वितळवलं ते लिक्विड स्टेटमध्ये येईल, द्रव अवस्थेत येईल. पुन्हा त्याला थोडं गार होऊ दिलं की ते सॉलिड स्टेटमध्ये जाईल, स्थायू अवस्थेत जाईल. परत त्या स्थायू अवस्थेतील मेणाला आपण उष्णता दिली, त्याला वितळवलं तर ते परत लिक्विडमध्ये येईल. परत त्या लिक्विडला थोडं थंड केलं की ते सॉलिडमध्ये जाईल. परत सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं सॉलिड. म्हणजे ही जी क्रिया आहे ही पुन्हा पुन्हा आपण करू शकतो. लक्षात आलं. सो द चेंजेस दॅट कॅन ऑकर इन ए फॉरवर्ड अँड रिव्हर्स डिरेक्शन अगेन अँड अगेन आर कॉल्ड रिव्हर्सिबल चेंजेस. म्हणजेच अशा प्रकारच्या बदलांना की आपण पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होणाऱ्या या बदलांनाच काय म्हणतात, रिव्हर्सिबल चेंजेस. दॅट इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल चेंजेस. कळले तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, अजून एक एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला, आईस आहे, आईसचं क्यूब आहे. हां, बर्फ माहिती आहे ना सगळ्यांना, मेल्टिंग ऑफ आईस. आईसला जर आपण वितळवलं, थंड होऊ दिलं, वितळवलं तर काय होईल, वितळवल्यानंतर काही वेळानंतर त्याचं रूपांतर पाण्यात होईल. मीन्स आईस गेट्स कन्व्हर्टेड इंटू वॉटर. पण त्याच पाण्याला आपण पुन्हा थंड केलं, फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर थोड्या वेळाने, काही 4-5 तास गेल्यानंतर पुन्हा त्याचं रूपांतर आपल्याला बर्फामध्ये करता येईल. लक्षात आलं. सो सच टाईप ऑफ चेंजेस दॅट इज कॉल्ड ॲज रिव्हर्सिबल चेंजेस. नाऊ ए राईप मँगो. बघा हा, पिकलेला आंबा. हाऊएव्हर कॅन नॉट बी
ट्रान्सफर्ड बॅक इंटू ए रॉ मँगो. लक्षात घ्या हां, जर आपण पिकलेला आंबा घेतला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ह्या आंब्याचं रूपांतर आपल्याला पुन्हा कच्च्या कैरीमध्ये करायचं आहे, ग्रीन मँगोमध्ये करायचं आहे, ते होऊ शकेल का? नो, इट इज नॉट पॉसिबल. लक्षात आलं, आपण त्याला पुन्हा ओरिजिनल पोझिशनमध्ये नाही नेऊ शकत. सो सच टाईप ऑफ चेंजेस दे आर कॉल्ड ॲज इरिव्हर्सिबल चेंजेस. आणि हेच जे इरिव्हर्सिबल चेंजेस आहे यांनाच केमिकल चेंजेस असं म्हणतात. लक्षात आलं. आणि हे जे रिव्हर्सिबल चेंजेस आहेत त्यांनाच फिजिकल चेंजेस असं म्हणतात. ओके, म्हणजे रिव्हर्सिबल चेंजेस और फिजिकल चेंजेस, इरिव्हर्सिबल चेंजेस, केमिकल चेंजेस. डू यू अंडरस्टूड अप टू दिस? ओके, नाउ सी अगेन. वूड कॅनॉट बी ऑब्टेन फ्रॉम द ॲश. लाकूड आहे, लाकडाला आपण पेटवल्यानंतर काही काळानंतर त्याचं ज्वलन झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होणार? दॅट वूड गेट्स कन्व्हर्टेड इंटू ॲश. राखेमध्ये त्याचं रूपांतर होईल. परंतु आपण त्या ॲशपासून परत वूड मिळू शकू का? नाही. म्हणजे हा कुठल्या प्रकारचा बदल झाला? इट इज ए इरिव्हर्सिबल, मीन्स इट इज ए केमिकल चेंज, इरिव्हर्सिबल चेंज. ओके, डू आय अंडरस्टूड अप टू दिस? ओके, नाउ सी. ऑन कन्सिडरिंग द अबव एक्झाम्पल्स, म्हणजे वरील उदाहरणांचा विचार करता, वी फाइंड दॅट सम चेंजेस ऑकर अगेन अँड अगेन आफ्टर ए डेफिनाईट इंटरवल ऑफ टाईम. म्हणजेच काही बदल जे आहेत हे ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात. अशा बदलांना सच चेंजेस आर कॉल्ड पिरियॉडिक चेंजेस. Okay, on the other hand, it cannot be said for sure when certain changes will recur after one occurrence. म्हणजे या उलट एखादा बदल घडल्यानंतर तो पुन्हा कधी होईल हे निश्चित सांगता येत नाही. आणि इवन इफ दे रिकर, द टाइम इंटरवल इज नॉट फिक्स. सच चेंजेस आर कॉल्ड नॉन पिरियॉडिक चेंजेस. लक्षात आलं. आता बघा, व्हॉट कम्स आफ्टर डे टाईम. दिवसानंतर कुठली स्थिती येते? रात्र होते. परत रात्र झाल्यानंतर दिवस उगवतो. दिवस पूर्ण झाला की रात्र, रात्र नंतर दिवस. म्हणजे हे कुठल्या ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येत आहेत ना. सो दे आर कॉल्ड ॲज पिरियॉडिक चेंजेस. सनराईज अँड सनसेट. सूर्योदय होतो, सूर्यास्त होतो त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार. सो दॅट इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक चेंजेस. त्यानंतर फ्लडिंग आहे, पूर येतो. लक्षात आलं. मिटिऑर खाली आपल्या आकाशाच्या दिशेकडून खाली पृथ्वीकडे येतो. त्याचं काही फिक्स असतो का आता पडणार आहे? किंवा एखादा पक्षी झाडावरून या झाडावरून दुसऱ्या झाडावर उडणार आहे, काही फिक्स आहे का? ते कधीही उडू शकतात. दॅट इज ए नॉन पिरियॉडिक चेंजेस. लक्षात आलं. म्हणजे या ठिकाणी आपण हे दोन चेंजेस बघितले, पिरियॉडिक चेंजेस अँड नॉन पिरियॉडिक चेंजेस. बघा आपण आत्तापर्यंत किती चेंजेस बघितले आहेत. आधी आपण नॅचरल चेंजेस बघितला आणि मॅनमेड चेंज बघितला. ओके, नॅचरल चेंज, मॅनमेड चेंज, देन युजफुल चेंज, हार्मफुल चेंज, देन फास्ट और क्विक चेंजेस अँड स्लो चेंजेस, देन रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल. त्यालाच आपण फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज म्हणतोय. नाउ पिरियॉडिक चेंज अँड नॉन पिरियॉडिक चेंज. ओके, नाउ सी हियर सम एक्झाम्पल्स आर गिवन ओव्हर हियर. बघा आता काय दिलं आहे. इन द फर्स्ट एक्झाम्पल हियर देअर इज अ ग्रीन मँगो. कच्ची कैरी आहे आणि तिचं रूपांतर ॲरो या दिशेने दाखवलं आहे ना, त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे? पिकलेल्या मँगोमध्ये. मीन्स रॉ मँगो गेट्स कन्व्हर्टेड इंटू ए रायपनिंग ऑफ मँगो. पिकलेला आंबा तयार झालेला आहे तुमचा. ओके, मग आता इन नेक्स्ट एक्झाम्पल व्हॉट इज गिवन ओव्हर हियर. इथे काय दिलेलं आहे? सम निडल्स आर देअर, आयर्न निडल्स आर देअर. अँड हियर देअर इज ए मॅग्नेट. चुंबक दिलेला आहे. आणि इथे काय दिलेलं आहे? चुंबकाची यावर क्रिया झाल्यानंतर काय झालेलं आहे? हे सेपरेट झालेलं आहे. बघा, यात काही कागदाचे तुकडे दिसत आहेत
आणि हे जे आयर्न फिलिंग्स आहेत आणि तुमच्या टाचण्या आहेत, पेपर पिन्स आहेत, हे सेपरेट आहेत. त्यानंतर इथे ही बड कंडिशन कळी अवस्थेमध्ये आहे आणि त्याचं रूपांतर कशात झालं, फ्लॉवरमध्ये. इथे काय दिलं, या ग्लासमध्ये आईस आहे आणि त्याचं कन्व्हर्शन कशात झालं आहे, लिक्विड म्हणजे पाण्यामध्ये झालेलं आहे. हां, म्हणजे हे काय दिले तुम्हाला, व्हेरियस चेंजेस दिलेले आहेत. नाऊ सी, यामध्ये मी आता तुम्हाला आधी हे सांगते. लेट अस सी, in some of the above examples of changes, the properties of the original substance remain the same, that is their composition remains unchanged. म्हणजे हे काही बदल दिलेले आहेत, त्यांचा जर आपण विचार केला तर काही बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहे तसेच राहिले, म्हणजे त्यांचे संघटन कायम राहिले. लक्षात आलं, म्हणजे अशा प्रकारचे जे चेंजेस आहेत किंवा बदल आहेत. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म, सच चेंजेस इज कॉल्ड ए फिजिकल चेंज. मग आता ह्या एक्झाम्पल आपण बघतोय, यामध्ये कुठलं बरं फिजिकल चेंजेस आहे. आता बघा बरं, फिजिकल चेंज कुठलं सांगता येईल, हा येईल का फिजिकल चेंज तुमचा. ग्रीन मँगो आहे, ग्रीन मँगोचं रूपांतर कन्व्हर्जन आपण पिकलेल्या मँगोत झालंय, पण पिकलेल्या मँगोपासून पुन्हा आपल्याला हे मिळवता येईल का, मिळवता येईल आपल्याला, हे नाही मिळवता येणार. लक्षात आलं, म्हणजेच ह्याला काय म्हणतात, हा केमिकल चेंज आहे. लक्षात आलं, द चेंज ड्यू टू विच one substance is transferred into another substance having a new and different properties is called a chemical change. म्हणजे अशा प्रकारचा बदल की जे बदल घडल्याने हा जो मूळ पदार्थ आहे, मूळ पदार्थाचं रूपांतर नवीन आणि वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होतं, अशा बदलास काय म्हणतात, रासायनिक बदल असं म्हणतात. लक्षात आलं. आता हा ग्रीन मँगो आहे, याचा कलर बघा, इथे ग्रीन कलर आहे आणि तो कसा असतो, टफ असतो, खूप कडक असतो, टणक असतो, बरोबर आहे. पण आफ्टर रायपनिंग, पिकल्यानंतर त्याचा कलर सेम राहिला का, ग्रीनच राहिला का, नाही, त्याला येल्लोइश मँगोइश कलर आलेला आहे हा ऑरेंज येल्लो कलरचा, आणि तो हाताला कसा लागतो, सॉफ्ट लागतो. लक्षात आलं, म्हणजे ज्युसी पार्ट त्यामध्ये तयार झालेला आहे, म्हणजे हे त्यामध्ये नवीन प्रॉपर्टीज ॲड झालेले आहेत. म्हणजे अशा प्रकारचा जो चेंज आहे त्याला काय म्हणतात, केमिकल चेंज. सच टाईप ऑफ चेंज इज कॉल्ड ॲज केमिकल चेंज. नाऊ सी इन दिस एक्झाम्पल, आईस क्यूब्स आर देअर. आफ्टर सम टाईम दिस गेट्स कन्व्हर्टेड इंटू वॉटर. पण ह्या वॉटरला परत आपण थंड केलं, आफ्टर कुलिंग अगेन दिस वॉटर गेट्स कन्व्हर्टेड इंटू आईस. त्याचं रूपांतर पुन्हा इथे करता येणार आहे की नाही. सो दिस इज ए फिजिकल चेंज. लक्षात आलं, इट इज ए रिव्हर्सिबल रिॲक्शन. म्हणजे इथून यामध्ये रूपांतर, इथून पुन्हा यामध्ये, इट इज ए रिव्हर्स प्रोसेस. लक्षात आलं, पुन्हाने ती घडू शकते. आता ही बड कंडिशनमध्ये आहे हे फ्लॉवरचं, आणि ही बड म्हणजे कळी अवस्थेचं रूपांतर फुलामध्ये झालं आहे. पण आता फुलाचं रूपांतर पुन्हा आपण बडमध्ये करू शकतो का, नाही करू शकत. म्हणजे हा परत कुठल्या प्रकारचा चेंजेस झाला, इट इज ए केमिकल चेंज. कळलं आहे तुम्हाला. सो दीज ऑल आर अबाउट फिजिकल अँड केमिकल चेंजेस. नाऊ सी, द प्रोसेस ऑफ formation of vapor from a liquid is called evaporation. evaporation म्हणजेच बाष्पीभवन. बाष्पीभवन कशाला म्हणतात, the process of formation of vapor from a liquid. एखाद्या द्रव पदार्थापासून किंवा द्रवाचे बाष्प होण्याची जी क्रिया आहे किंवा वाफेमध्ये रूपांतर होण्याची जी क्रिया आहे त्या क्रियेला काय म्हणतात, बाष्पीभवन असं म्हणतात. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ व्हेपर फ्रॉम ए लिक्विड इज कॉल्ड इव्हॅपोरेशन. नाऊ ड्राईंग ऑफ क्लोथ्स. आपण कपडे वाळवतो, कपडे वाळवणे. फॉर्मेशन ऑफ सॉल्ट फ्रॉम ए सी वॉटर, म्हणजे समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करणे. आर पॉसिबल ड्यू टू इव्हॅपोरेशन, म्हणजे ह्या ज्या क्रिया आहेत ह्या कशामुळे शक्य आहेत, तर या बाष्पीभवन क्रियेमुळे. दिस इज बिकॉज ऑफ इव्हॅपोरेशन. वी हॅव स्टडीड सम प्रोसेस दॅट आर ए पार्ट ऑफ द वॉटर सायकल. म्हणजे जलचक्रामध्ये आपण विविध क्रिया अभ्यासल्या आहेत. मग त्या क्रिया कुठल्या,
Do the original properties of water changes during those process? Previously we have learned about the process of dissolving, boiling, melting. They are all examples of physical changes. म्हणजे आपण मागील इयत्तेमध्ये ह्या प्रोसेस शिकलेलो आहे. डिझॉल्विंग म्हणजे विरघळणे, बॉइलिंग म्हणजे उकळणे, उत्कलन, मेल्टिंग विलयन किंवा वितळणे आपण त्याला म्हणतो. दे आर दी ऑल एक्झाम्पल्स ऑफ फिजिकल चेंजेस. हे सगळे जे आहेत हे भौतिक बदलाची उदाहरणे आहेत. लक्षात आलं? ओके, नाव सी द नेक्स्ट पॉइंट. टेक सम शुगर इन ॲन इव्हॅपोरेटिंग डिश. आपल्याला काय करायचं आहे, एक इव्हॅपोरेटिंग डिश घ्यायची आहे, म्हणजे बाष्पन पात्र घ्यायचं आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, प्लेस द डिश ऑन ए ट्रिपॉड अँड हीट इट. म्हणजे एक डिश घ्यायची आहे, इव्हॅपोरेटिंग डिश. त्यामध्ये आपल्याला काही शुगर घ्यायची आहे, साखर घ्यायची आहे, आणि ती इव्हॅपोरेटिंग डिश आपल्याला कुठे ठेवायची आहे, ट्रिपॉड स्टँड म्हणजे तिवई असते ना, त्या तिवईवर ठेवायची आहे, आणि खालून आपल्याला काय करायचं आहे, उष्णता पुरवायची आहे. ओके, नाव ऑब्झर्व द चेंजेस टेक प्लेस इन शुगर. आता त्या साखरेमध्ये होणारे जे बदल आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. स्टॉप हिटिंग व्हेन ए ब्लॅकिश सबस्टन्स इज सीन ॲट द बॉटम ऑफ द इव्हॅपोरेटिंग डिश. आपल्याला हिट कुठपर्यंत द्यायची आहे, जोपर्यंत त्या डिशमध्ये असणारी साखर पूर्णपणे काळी पडत नाही तोपर्यंत. लक्षात आलं? ती काळी पडली की ती हीट सप्लाय करणं बंद करायचं. ओके, सो व्हॉट काइंड ऑफ चेंजेस डज द अबव प्रोसेस ब्रिंग अबाउट. म्हणजे या प्रोसेसमध्ये कुठल्या टाईपचा हा चेंज आहे. सो इट इज ए केमिकल चेंज, बिकॉज शुगर आपली ओरिजिनल कुठल्या कलरमध्ये असते, व्हाईटमध्ये असते ना, व्हाईट क्रिस्टल्स अर्ध्या कण्यांच्या रूपामध्ये असते. पण जेव्हा आपण त्याला हीट सप्लाय करतो, आफ्टर सप्लाईंग हीट दॅट शुगर इट्स कलर गेट्स कन्वर्टेड इंटू ए ब्लॅकिश कलर. त्याला असा काळपटपणा यायला आहे, आधी ब्राउनिश येतो, मग तो पूर्णपणे काळवंडायला सुरुवात होते, काळपट होतो. लक्षात आलं? आणि अशा प्रकारचा हा जो चेंजेस आहे त्याला आपण काय म्हणतो, केमिकल चेंज. आता त्या काळी झालेली जी साखर आहे तिच्यापासून पुन्हा आपल्याला ओरिजिनल व्हाईट क्रिस्टल फॉर्ममधली साखर मिळवता येईल का? मूळ पोझिशनमध्ये नाही मिळवता येणार. ओके, सो सच टाईप ऑफ चेंजेस दॅट इज कॉल्ड ॲज केमिकल चेंजेस. इट इज अगेन कॉल्ड ॲज इरिव्हर्सिबल चेंज. लक्षात आलं? म्हणजे त्याला अपरिवर्तनीय बदल आपण म्हणतो तो. ठीक आहे, नाव सी करोजन. करोजन म्हणजे मराठीत क्षरण याला म्हणतात. व्हेन ॲन आयर्न आर्टिकल रस. आयर्न म्हणजे लोखंड, आर्टिकल म्हणजे लोखंडापासून बनलेली वस्तू, लोखंडाची वस्तू. रस्ट म्हणजे गंजते. जेव्हा एखादी लोखंडाची वस्तू गंजते म्हणजेच काय होतं, ए रेडिश ब्राऊन लेयर फॉर्म्स ऑन इट. तिच्यावर काय होतं, विटकरी रंगाचा एक थर तयार होतो. हे ग्रीनिश लेयर इज सीन टू फॉर्म ए कॉपर आर्टिकल. म्हणजे जे तांब्याचे वगैरे भांडे असतात ना, तर बघा त्या तांब्याच्या वस्तूंवर हिरवट रंगाचा थर तयार होतो. धिस प्रोसेस इज कॉल्ड करोजन ऑफ मेटल्स. त्यांनाच आपण काय म्हणतो, धातूंचं क्षरण होणे असं म्हणतात. थिंग्स बिकम्स वीक ड्यू टू करोजन. या क्षरणामुळे काय होतात, वस्तू कमकुवत होतात. करोजन इज कॉज बाय ऑक्सिजन, मॉइश्चर, वेपर्स ऑफ केमिकल्स इन द एअर. म्हणजे ही जी क्षरणाची क्रिया आहे ही कशामुळे घडून येते, तर इट इज कॉज बाय ऑक्सिजन. हवेमध्ये जो असणारा ऑक्सिजन आहे, मॉइश्चर म्हणजे जी काही आर्द्रता आहे, आणि व्हेपर्स ऑफ केमिकल्स रसायनांची वाफ, यांचा त्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे ही क्षरणाची क्रिया घडून येते. मग आता तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा अशा प्रकारच्या लोखंडी वस्तू गंजतात तेव्हा काय केलं जातं. सो सी, आयर्न आर्टिकल्स आर गिव्हन ए थिन कोट ऑफ झिंक टू प्रिव्हेंट करोजन. म्हणजे हे क्षरण रोखण्यासाठी ह्या ज्या लोखंडी वस्तू असतात त्या लोखंडी वस्तूवर काय केलं जातं, गिव्हन ए थिन कोट ऑफ झिंक. जस्त
या धातूचा पातळ असा लेप लावला जातो. मग लक्षात आलं, त्याला कोटिंग केलं जातं विथ द हेल्प ऑफ दिस झिंक. दिस इज कॉल्ड गॅल्व्हनायझेशन, आणि या प्रोसेसला काय म्हणतात, गॅल्व्हनायझेशन असं म्हणतात. कॉपर अँड ब्रास, म्हणजे कॉपर म्हणजे तांब आणि ब्रास म्हणजे पितळ. लक्षात आलं. आर्टिकल्स आर कोटेड विथ टीन, म्हणजे तांब्या पितळेची जी भांडी आहेत त्यांना कशाचं कोटिंग केलं जातं, टीनचं. टीन म्हणजे कथील, कथिलाचा लेप दिला जातो. दिस इज कॉल्ड टिनिंग, त्याला काय म्हणतात, टिनिंग. म्हणजे आपण बघा, आपण म्हणतो कलही करणे, ऐकलं असेल तुम्ही शब्द. लक्षात आलं. तर ह्या कथिलाच्या साहाय्याने तांब्या पितळेच्या भांड्यांना कलही केली जाते, हे क्षरण रोखण्यासाठी. इन दिस एज ऑफ टेक्नॉलॉजी, म्हणजे आजच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात, ए न्यू प्रोसेस कॉल्ड पावडर कोटिंग हॅज बीन डेव्हलप. म्हणजे आजच्या युगात सध्या आपण काय करतोय, पावडर कोटिंगसारखी नवीन पद्धती वापरतोय, ती विकसित झालेली आहे. ओके. Coats of various colors are applied on metals like iron and aluminum. म्हणजे ह्या पावडर कोटिंगमध्ये विविध रंग छटा असणारे लेप म्हणजे लोखंड, ॲल्युमिनियम अशा विविध धातूंवर दिले जातात आणि दे प्रिव्हेंट करोजन ऑफ द मेटल्स. आणि या कोटिंग दिल्यामुळे काय होतं की ह्या मेटल्सचं जे क्षरण आहे, क्षरण होणं रोखलं जातं. लक्षात आलं. सो टुडे वी स्टॉप हियर. आपण आज इथे थांबूया. टुडे वी हॅव फिनिश दिस चॅप्टर. हे प्रकरणसुद्धा आज आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. अँड आवर नेक्स्ट चॅप्टर वी विल स्टार्ट इन आवर नेक्स्ट सेशन. टिल देन, गुड बाय.